सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे, वाचून दाखवते. शीर्षक आहे जवान. दोघेही एकाच बोगीतून प्रवास करीत होते. पहिला शांत बसून एकटक बाहेरील दृश्य पाहत होता, तर दुसरा सतत काहीतरी हालचाल करीत होता. अखेर दुसऱ्यानं मौन तोडलं. शी, किती गरम होतं आहे. बोगीतील एसी काहीच कामाचं नाही, थोडा वाढवावा लागेल, असं बोलून पहिल्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे शांत भाव हाच होकार समजून त्यानं अटेंडंटला एसी वाढवण्यास सांगितलं. खरोखर या भारतात राहायचं म्हणजे एक शिक्षाच आहे. सरकारला भरमसाठ कर द्यायचा, पण त्या बदल्यात काहीच मिळत नाही. पहिला नुसता हसला. इतक्यात अटेंडंट परत जेवणाची ऑर्डर घ्यायला आला. दुसऱ्यानं मेनू काय असं विचारलं. मेनू ऐकताच तोंड वाकडं केलं. नाईलाज झाल्यासारखं नॉनव्हेजची ऑर्डर दिली. पहिल्यानं मात्र काही न विचारता व्हेज सांगितलं. यांना धड जेवणही ठेवता येत नाही चांगलं. थोड्या वेळानं जेवण आलं. दुसऱ्याची जेवणाबरोबर बडबड ही चालूच होती. शेवटी कंटाळून दुसऱ्यानं अर्धं अन्न टाकून दिलं. पहिला मात्र ताटात एकही कण न ठेवता जेवला. दुसऱ्याची बिस्लरी पाण्याची ऑफर नाकारत स्वतःच्या बाटलीतील पाणी प्यायला. रात्री झोपताना दुसऱ्याने बेडवरील चादर बदलायला लावली. ब्लँकेट बदलून घेतलं. पहिला मात्र तसाच बेडवर पसरला. आपण कुठे निघालात? दुसऱ्यानं पहिल्याला प्रश्न केला. घरी, पहिल्यानं मोजकंच उत्तर दिलं. मी एक उद्योजक आहे. भारतातील प्रमुख ठिकाणी माझी ऑफिसेस आहेत, त्यामुळे सतत प्रवास करत असतो. पण आम्ही कर भरूनही सरकार आम्हाला पुरेसा लाभ देत नाही, म्हणून चिडतो. तुम्ही काय करता? दुसऱ्यानं विचारलं. मी भारतीय सैन्य दलात एक सैनिक आहे. पहिला अजूनही शांत होता. अरे वा, सैनिक? फारच छान. खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. संपूर्ण भारतभर नोकरी असते तुमची. देशाच्या रक्षणासाठी 24 तास डोळ्यात तेल घालून शत्रूवर लक्ष ठेवून असता. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण एक विचारू? खूपच सहनशील आणि अबोल असं वाटता तुम्ही. इथं जे काही चालतं त्याविषयी काहीच बोलला नाहीत. काय बोलायचं? पहिल्यानं शांतपणे विचारलं. या एसीबद्दल बोलू. राजस्थानामधील वाळवंटात 46 डिग्री सेल्सिअसमध्ये हातात AK-47 घेऊन 2-2 दिवस उभा राहिलो आहे मी. यापेक्षा भीषण गरमी तुम्ही अनुभवली आहे का? मी नुकताच सियाचीनमधून येतो आहे. 3 महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे. -15 डिग्री सेल्सिअस वातावरण होतं. चहूकडे बर्फच बर्फ. हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून 10,000 फूट बर्फात उभे होतो. कसली करमणूक नाही. हवाबंद डब्यातील अन्न पुरवून पुरवून खायचं. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब करावा लागायचा. खाली आलो तेव्हा वजन घटलं होतं. तिथे सर्व कामं आम्हालाच करावी लागायची. त्या 3 महिन्यात आम्हाला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळलं. आता इथं आल्यावर कळतं की तुम्ही किती सुखी आहात. तुम्हाला अन्नाची पर्वा नाही. तुम्हाला पाहिजे तसं वातावरण हवं, पाहिजे ते कपडे हवेत. तुम्ही फार भाग्यवान आहात, कारण तुम्ही कर भरता, त्यामुळे मागण्याचा तुम्हाला हक्क अधिकार आहे. असं नाही का? खरं आहे की नाही? नाही हो, तसं नाही, माफ करा. पण इथं ती परिस्थिती नाही ना. आणि जे शक्य आहे ते मागण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला. आम्ही खूप तुमचा आदर करतो. दुसरा उशाळवाणं हसत म्हणाला. नाही हो, मी तुम्हाला मुळीच दोष देत नाही. मला ज्या गोष्टीची सवय झाली आहे त्यातच मी राहतो. तुम्ही तसंच राहता. पण दरवेळी या देशात काहीच होणार नाही असं बोलू नका. तुम्हीही अप्रत्यक्षरित्या हातभार लावू शकता. कसं सांगू? आता पहा, हे जे अन्न तुम्ही फेकून दिलं त्या अन्नात अजून 1 जण जेवला असता. खूप जणांची मेहनत आहे त्यामागे. तुम्हाला जर नेहमी गरम अन्न मिळतं तर मग आमचं अन्न आधी विमानातून
मग गाडीतून, मग घोड्यावरून किंवा काही जणांच्या पाठीवरून आमच्यापर्यंत पोचतं. त्यामुळे त्याचा वापर योग्य रीतीनं करावा लागतो. पहिला हसत हसत म्हणाला, माफ करा सर, यापुढे वागताना बोलताना योग्य ती काळजी घेईन मी. दुसऱ्यानं पहिल्याला नमस्कार करून डोक्यावरील दिवा बंद केला. मंडळी, सध्या आपला भारत देश आणि पाकिस्तान ह्याच्यामध्ये युद्धाचं वातावरण, युद्ध सुरू होईल किंवा काय असं वातावरण सुरू आहे. तर आपले हे जे जवान आहेत ना, त्यांना कसं राहायला लागतं आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांना किती गोष्टींना सामोरं जायला लागतं आहे ह्याचा आपण नक्की विचार करावा. फक्त इथे खूप गरम होतं आहे, इथे रस्ते चांगले नाहीत, इथे आम्हाला पाणी चांगलं मिळत नाही, असल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण तक्रार करू नये असं मला पण वाटतं. ही जी पोस्ट लिहिलेली होती ती श्री किरण कृष्णा बोरकर यांची होती, पण त्यांच्याशी मी अगदी पूर्णपणे अगदी म्हणजे मनापासून सांगते की सहमत आहे. तर आपणही या जवानांचा आदर करायला शिकूया. त्यांची जी लाईफस्टाईल आहे, आयुष्य आहे, ते कसं खडतर आहे त्याचा विचार करूया. आणि आपण फक्त टॅक्स भरतो, कर देतो म्हणून आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार आहे असं मानू नये असं मला वाटतं. पटतंय का तुम्हाला? नक्की मला कळवा. आणि माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईबही करा. ही शेअर जी आहे म्हणजे गोष्ट मी शेअर केली आहे ती तुम्ही पण पुढे शेअर करा. धन्यवाद.